देगलूरात शरदचंद्र पवार गटाला खिंडार। आज कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री मानाशी अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते अंकुश देसाई देगावकर व त्यांचे असंख्य कार्यकर्ते यांनी नांदेड येथे पक्ष प्रवेश केला। यावेळी प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माननीय ओमप्रकाश पोकर्णा, माननीय मोहनराव हंबर्डे, माननीय अविनाशराव घाटे, जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, प्रदेश सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, अपंग सेल महाराष्ट्र कार्याध्यक्ष रामदास पाटील सुमठाणकर, महासभापती शिवराज पाटील होटाळकर, देगलूर तालुका अध्यक्ष राहुल देसाई देगावकर, देगलूर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यादवराव देसाई, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर अनिकेत पाटील राजूरकर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर संतोष सावकार नार्लावार, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस संभाजी पाटील मुकनर, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर बाबू पाटील आलूरकर, देगलूर शहराचे नेते दिगंबर कौरवार, देगलूर शहराध्यक्ष अशोक कांबळे देगलूरकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांचे हात दिवसेंदिवस बळकट होत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोकांमध्ये विश्वास निर्माण करत आहे, नवीन ऊर्जा भरत आहे, कारवा बदता जा रहा है। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे देगलूर तालुकाध्यक्ष अंकुश देसाई देगावकर यांच्यासोबत रमेश शिवनीकर, माजी पंचायत समिती सदस्य देगलूर सौ तारकेश्वरीताई पाटील, महिला तालुकाध्यक्ष देगलूर शशांक पाटील, तालुकाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अच्युत पाटील, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर अशोक देशमुख, चैनपूर गुलाब पाटील, सरपंच कुशावाडी माधव दासवाड, माजी सरपंच होट्टल राजू पाटील मलकापूरकर, संभाजी ब्रिगेड कृष्णा माळेगावकर विद्यार्थी नेता। यावेळी तालुक्यातील शेकडो विद्यार्थी, युवक, आजी, माजी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, कार्यकर्ते ज्यांनी आज पक्ष प्रवेश केला त्या सर्वांचे मनापासून स्वागत व शुभेच्छा। मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए कारवा बनता गया। Yeah.